आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। व्याजासह एक रकमी FRP साठी स्वाभिमानी आक्रमक। कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक रोखली, कारखाने सुरू होऊ देणार नाही, भूमिका। 15% व्याजासह एक रकमी FRP मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे। कारखानदारांनी 80 ते 20 चा फॉर्म्युला राबवत शेतकऱ्यांच्या खात्यावर FRP ची रक्कम टाकल्यास सुरुवात केली आहे। ती अमान्य करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे। 15% व्याजासह एक रकमी FRP मिळालीच पाहिजे अशी मागणी करत आज स्वाभिमानी संघटनेतर्फे ऊस वाहतूक करणारी अनेक वाहने रोखण्यात आली। मागणी मान्य झाल्याशिवाय कारखाने चालू होऊ देणार नाही अशी टोकाची भूमिका संघटनेने घेतली आहे। महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार। कारखाना चालू होऊन 2 महिने होऊन गेले, अजून बिले काढले नाहीत। FRPच्या मिटिंगा झाल्या भरपूर, बाकीचे सगळे रस्त्यावर यायची पाळी या कारखानदारांनी आणली आहे। आम्हाने हे ऊस काय कुठे काय ह्याच्यात पिकत नाही, काय बाजारात पिकत नाही, रानात पिकते। उद्या आम्ही रानातनं ऊस काढायचा हे करायचे आम्हाने सुद्धा काळजी आहे, पण हिने पूर्ण आम्हाने पाठिंबा दिले हे करायला। आज उद्या यांच्या ह्याच्याकडं मिटिंगा गेलेल्या, पण कुठल्या मिटिंगला गेलं, मिटिंग झाली, सगळं केले। दुसऱ्या दिवशी आणि यांचा पेपरला येतं की अमुक एवढ्या 2400 रुपये आम्ही देणार आणि आमचं कारखान्याकडे अजून मागचं बिलं करतात, ही बिलं तयार नाही। असं शेतकऱ्याला किती दिवस बचवणार आहे? थोडक्यात मामा मला एक सांगा की आज तुम्ही या ठिकाणी ऊसाची वाहतूक रोखलेली आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मताशी ठाम आहात। तुम्हाला जो FRP दर पाहिजे तो तुम्हाला मिळालाच पाहिजे। एक रकमी त्याची ठाम आहे आम्ही।